आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 78वा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने औलिया मोहरम उत्सव कमिटी कोल्हापूर मार्फत पी.बी. साळुंके कन्या विद्यामंदिर शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। तसेच मोहरम, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव या सणात पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही औलिया मोहरम उत्सव कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला। तसेच कमिटीचे अध्यक्ष श्री प्रदीप सुतार, उपाध्यक्ष श्री सत्यजित माजगावकर, सेक्रेटरी श्री रवी घुले, खजानीस वैभव तोडकर, सल्लागार श्री प्रशांत जगदाळे, दशरथ भोसले, सचिन कांबळे, बादल बुचडे, अमर पंडत, अजीज पठाण, संदीप पोवार, सचिन पंडत, फारुख इंगळेकर, उद्धव माने, रजाउल्ला जमादार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कमिटी म्हणजे औलिया मोहरम उत्सव कमिटी कोल्हापूरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची कमिटी आमची दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या कार्यानं आम्ही ही मदत करत असतो, लोकांना म्हणा किंवा पोलीस प्रशासनाला म्हणा, महापालिकेच्या कर्मचारी आमच्या कमिटीमार्फत करत असतो। आणि गणेशोत्सव काळात पण पोलीस प्रशासनाला पण आम्ही मदत केली, पाणी वाटप, नाश्ता स्वरूपात असं दिलं होतं। असंच दरवर्षी 26 जानेवारी 15 ऑगस्ट वेळेला असे शालेय कुठले शाळा तुमचं पट ओळखून त्यांना वही पुस्तकाचं वाटप करतो। असं तुम्ही पण यावर्षी तुमच्या प्रशासनानं मोहरम चांगल्या पद्धतीने पार पाडल्यामुळं आज तुम्हाला आमच्या कमिटीतर्फे छोटीशी भेट। औलिया मोहरम उत्सव कमिटी नेहमीच सतर्क असते। कोरोना काळ असू दे, गणेश उत्सव असू दे, एखाद्या वेळी महापूर आला होता, साधारण 2 ते 3 वेळा महापूर कोल्हापूरला आला, महापुराचं संकट आलं। या महापुरामध्ये मदत करणारं हे फाउंडेशन आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालं प्रातिनिधिक स्वरूपात। त्यांच्यापैकी आदरणीय प्रशांत जगदाळे साहेब यांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय। त्यांचा सत्कार आपल्या कोल्हापूर महानगरपालिका विशेष शिक्षक आदरणीय विक्रमजी भोसले सर यांच्या शुभ हस्ते होतोय। जगदाळे साहेब आपण स्टेजवर येऊन आपल्या संघटनेच्या वतीनं सत्कार स्वीकारावा। त्याचबरोबर दशरथ भोसले साहेब यांनी देखील स्टेजवर येऊन एक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।